नमस्कार, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। तर आज आपला विषय आहे लवंगाचे आयुर्वेदिक आरोग्यदायी फायदे। त्यानंतर लवंग कोणी खावे, कोणी खाऊ नये, खाण्याची योग्य पद्धत कोणती व लवंग खाताना काय काळजी घ्यावी। तर लवंग ही एक अत्यंत गुणकारी आयुर्वेदिक औषधी आहे। ती आपल्या खाद्यपदार्थांमध्ये स्वाद आणि औषधी उपयोगासाठी वापरली जाते। लवंगेत उष्ण, तीव्र, कडसर आणि रोगनाशक गुणधर्म असतात। तर लवंगाचे संस्कृत नाव लवंगम, हिंदी नाव लोंग आणि इंग्लिशमध्ये तर त्याला क्लोव्ह हे तर सर्वांनाच माहीत आहे असं म्हणतात। तर याचे गुणधर्म जर बघायचे म्हटले तर रस म्हणजे टेस्ट कशी असते तर कटू म्हणजे तिखट, कषाय म्हणजे कडसर, गुण म्हणजे क्वालिटीज काय काय आहे, लघु म्हणजेच हलकी, तीक्ष्ण म्हणजे भेदक आहेत, वीर्य म्हणजे पोटेन्शी कशी आहे तर हे उष्ण आहे, गरम आहे, विपाक म्हणजे पोस्ट डायजेस्टिव्ह इफेक्ट कसा आहे तर तो कटू आहे, दोषांवर प्रभाव काय काय असतो तर वात, कफ शामक आहे, पण पित्त वाढवते। मुख्य उपयोग जर म्हणाल आयुर्वेदिक दृष्टीय तर दीपन व पाचन म्हणजेच अन्न पचवण्यास मदत करते व भूक वाढवते। त्यानंतर कफहर म्हणजे छातीतील कफ, खोकला, घशातील सर्दी यावर उपयोगी ठरतं। त्यानंतर शूलहर म्हणजे पोटदुखी कमी करतं। कृष्णतानाशक म्हणजे त्वचेवरील डाग कमी करतं। दंतशूलहर म्हणजे दातदुखी, तोंडात येणारा जो दुर्गंध असतो त्याच्यावर उपयुक्त ठरतं। त्यानंतर हृदय बलप्रद म्हणजे हृदयाला बळकट करते। त्यानंतर विषनाशक म्हणजे शरीरातील जे विषारी घटक आहे ते दूर करतं। त्यानंतर याच्यामध्ये मुख्य घटक कोणते असतात तर ते म्हणजे युजेनॉल म्हणजेच जे की अँटीसेप्टिक व वेदनाशामक असतं। त्यानंतर फ्लॅवोनॉइड्स, टॅनिन्स, ऑलिक ॲसिड हे त्याच्यामध्ये मुख्य कंपाऊंड्स किंवा घटक असतात। आता बघणार आहोत लवंगाचे आयुर्वेदिक फायदे कुठले कुठले। तर पहिलं म्हणजे दातदुखीवर उपयोगी। लवंगामध्ये युजेनॉल नावाचे औषधी तेल असते जे नैसर्गिक वेदनाशामक आहे। लवंग थोडी चघळल्यास किंवा लवंग तेल लावल्यास दातदुखी कमी होते। त्यानंतर पचन सुधारते। लवंग अन्नपचन सुधारते आणि ॲसिडिटी कमी करते। अन्नानंतर म्हणजे जेवणानंतर लवंग खाल्ल्यास गॅस, अपचन, मळमळ कमी होते। त्यानंतर सर्दी खोकल्यावर फायदेशीर आहे हे तर सर्वांनाच माहिती आहे। लवंगाचा उष्ण गुणधर्म श्वसन मार्ग स्वच्छ ठेवतो। लवंग आणि मध एकत्र घेतल्यास खवखव, खोकला, कफ कमी होतो। त्यानंतर प्रतिकारशक्ती वाढवतो। लवंगेमध्ये अँटीबॅक्टेरियल आणि अँटीऑक्सिडंट्स गुणधर्म आहेत। रोज एक लवंग चघळल्यास रोगप्रतिकारशक्ती वाढते। त्यानंतर श्वसन संस्थेशी चे जे विकार आहे ते कमी करतात। अस्थमा, श्वास घ्यायला त्रास, सर्दी यावर उपयोगी ठरतं। लवंग तेलाचा वाफ घेणं सुद्धा फायदेशीर ठरतं। त्यानंतर अतिसार आणि उलट्या कमी करतात। लवंगात अँटीसेप्टिक गुणधर्म असतात। गरम पाण्यात लवंग उकळून प्यायल्यास पोटाचे विकार कमी होतात। त्यानंतर तोंडाचा वास दूर करतात। लवंगाची तासीर सुगंधी असल्यामुळे तोंडातील दुर्गंध दूर होतो। लवंग चघळला किंवा लवंगयुक्त चूर्ण वापरलं तरीही याचा सुद्धा खूप फायदा होतो। त्यानंतर वात व कफदोष कमी करतं। लवंग हे उष्ण असल्यामुळे वात आणि कफदोष हे कमी करतात। शुगर कंट्रोलमध्ये सुद्धा यांची मदत होते। लवंगामधील घटक रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यास मदत करतात। त्यानंतर किडनीसाठी सुद्धा हे लवंग खूप फायदेशीर ठरते। लवंगामधील अँटीऑक्सिडंट्स किडनीचे संरक्षण करतात। ही होती फायदे। आता बघणार आहोत लवंग कोणी खावे, कोणी खाऊ नये आणि खाताना काय काळजी घ्या। तर आधी सांगितलं त्याप्रमाणेच लवंग कोणी खावे तर पचनाच्या ज्या तक्रारी आहेत अशा व्यक्तींनी म्हणजे ज्यांना अपचन, गॅस, ॲसिडिटी, अजीर्ण होत असतं त्यांना लवंग खूप उपयुक्त आहे। त्यानंतर सर्दी, खोकला, कफ असणाऱ्यांनी सुद्धा लवंग खायचं आहे पण तेही प्रमाणात। त्यानंतर दातदुखी किंवा तोंडास दुर्गंधी येत असेल त्यांनी खायचं आहे। त्यानंतर प्रतिकारशक्ती कमी असलेल्यांनी सुद्धा घेणं उत्तमच ठरतं। शुगर, किडनी संबंधित त्रास असेल त्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानेच खायचं आहे कारण लवंगातील अँटीऑक्सिडंट्स गुणधर्म ही शुगर व किडनी संबंधित त्रास नसणाऱ्यांना खूप उपयुक्त ठरतात पण डॉक्टरांच्या सल्ल्यानेच खायचं आहे। पुढील जे आहे की लवंग कोणी खाऊ नये तर ज्यांची प्रकृती उष्ण आहे त्यांनी लवंग खायचं नाही आहे कारण शरीरातील उष्णता वाढू शकते। त्यानंतर गर्भवती व स्तनपान करणाऱ्या स्त्रिया,
कमी प्रमाणात चालेल, पण तेही डॉक्टरांच्या सल्ल्यानेच खायचं आहे. त्यानंतर ब्लड प्रेशर कमी असलेले जे व्यक्ती आहेत, कारण लवंग रक्तदाब आणखी खाली आणू शकते, म्हणून ब्लड प्रेशर असलेल्यांनी सुद्धा डॉक्टरांच्या सल्ल्याने खायचं आहे. त्यानंतर लहान मुले म्हणजेच 1 वर्षाखालील त्यांना लवंग थेट द्यायचं नाही आहे. आवश्यक असल्यास थोडाफार प्रमाणात काढा तुम्ही देऊ शकतात, पण तेही डॉक्टरांच्या सल्ल्यानेच. त्यानंतर जे अति प्रमाणात औषध घेणारे आहे म्हणजे ब्लड थिनर किंवा अँटीकॉग्युलंटची जी औषधं घेणारे व्यक्ती आहेत, कारण लवंग रक्त पातळ करण्याचे काम करतं, त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्यानेच त्यांनीसुद्धा खायचं आहे किंवा टाळायचं आहे. दुसरं म्हणजे लवंग खाताना काय काळजी घ्यायची. पहिलं तर प्रमाणातच खायचे आहे. रोज 1 लवंग पुरेसे ठरतं. जास्त घेतल्यास शरीरात उष्णता, ॲसिडिटी, डोकेदुखी होऊ शकते. रिकाम्या पोटी लवंग खायचं नाही आहे. त्यानंतर काढा करताना त्याच्यामध्ये इतर गार पदार्थ मिसळायचे, म्हणजे जसे की तुळस, मध, सौंठ यासारखे तुम्ही पदार्थ त्यात मिसळून तोच काढा प्या. आता बघणार आहोत लवंग खाण्याची योग्य आयुर्वेदिक पद्धत कुठली आहे. तर रोज 1 लवंग चघळणे म्हणजेच इम्युनिटी व तोंडाच्या आरोग्यासाठी योग्य आहे. सकाळी किंवा रात्री झोपण्यापूर्वी 1 लवंग चघळून खायची आहे. याच्याने काय फायदा होतो? तोंडातील दुर्गंधी दूर होते, प्रतिकारशक्ती वाढते व गळा स्वच्छ राहतो. दुसरं म्हणजे लवंगाचा काढा तुम्ही घेऊ शकता. तो सर्दी, खोकला व कफसाठी. 2 लवंगा, 3-4 तुळशीची पाने, त्यात थोडंसं सुंठ किंवा थोडं आलं टाकून उकळवून घ्यायचं आहे. त्यात मध मिसळून गरम गरम हा काढा प्यायचा आहे. याच्याने फायदा जो होणार आहे तो म्हणजे कफ, खोकला, घशात खवखव यावर उत्तम ठरणार आहे. त्यानंतर लवंगची चूर्ण किंवा मध हे पचण्यासाठी व खोकल्यावर रामबाण उपाय ठरतं. त्यामध्ये 1/4 चमचा लवंगाची पावडर किंवा पूड घ्यायची आहे. त्यात 1 चमचा मध एकत्र करून घ्यायचा आहे व दिवसातून 1 ते 2 वेळा हे तुम्हाला घेता येतं. मध कधीही गरम करून घेऊ नये हे लक्षात ठेवायचं आहे मात्र. नंतरचं म्हणजे लवंग तुपात परतून घ्यायची आहे व 1-2 लवंगा घेतल्या तरी पुरेसे आहेत व गरम पाण्यासोबत घ्यायचे आहे. विशेषतः मुलांच्या गॅस व पोटदुखीवर हे उपयोगी ठरतं व अपचनावर सुद्धा उपयोगी ठरतं. त्यानंतर लवंग तोंडात ठेवणे. जर दातदुखी असेल किंवा दुर्गंध येत असेल तर लवंग तोंडाच्या दुखणाऱ्या भागात धरून ठेवा. याच्याने सुद्धा खूप फायदा होतो. त्यानंतर जेवणात मसाल्याचा भाग म्हणून आपण तो आहारात घेतच असतो. जसं भाजीत, पुलावात, सूपमध्ये लवंग घालून खाल्ल्यास स्वाद तर येतोच व याचे आरोग्यदायी फायदेसुद्धा असतातच. आता काही मी महत्त्वाचे टिप्स देणार आहे. त्या म्हणजे दररोज 1 ते 2 लवंगांपेक्षा जास्त खायच्या नाही आहे. उष्ण प्रकृती असल्यास दही, गूळ, साजूक तुपासोबतच लवंग खायची आहे. अतिवापर केल्यास ॲसिडिटी, पोटात जळजळ, डोकेदुखी होऊ शकते. गर्भवती महिला व स्तनपान करणाऱ्या महिलांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानेच लवंग खायचं आहे. तर ही होती आजची माहिती. तुम्हाला कशी वाटली कमेंटद्वारे नक्की कळवा. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत स्वस्थ रहा, निरोगी रहा, आनंदी रहा. धन्यवाद.